रामकृष्ण हरी माऊली. संत एकनाथ महाराजांनी संत निवृत्तीनाथांचं वर्णन केलेलं आहे. तर बघा, नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र आहे आणि ह्या तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. याच ठिकाणी नवनाथ नाथापैकी गैरीनाथ हे निवृत्तीनाथांना बालपणीच भेटले आणि त्यांनी त्यांना गुरुमंत्र दिला आणि त्याच्यानंतर ते ज्ञानेश्वर महाराजांना त्यांनी उपदेश करून ज्ञानेश्वरी लिहायला सांगितली आणि हे विश्वरत्न आणि हे निवृत्तीनाथ सदाशिव शंकराचा अवतार आहे. त्यांनी ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी त्र्यंबकेश्वर येथे समाधी घेतली आणि याचं वर्णन संत एकनाथ महाराजांनी कसे केलेले आहे. धन्य धन्य निवृत्ती देवा, धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमावर नावा, काय महिमावर नावा, काय महिमावर नावा, काय महिमावर नावा. शिव अवतार धरुण, शिव अवतार धरुण, केले तैलोके पावन, केले तैलोके पावन, केले तैलोके पावन, केले तैलोके पावन. समाधी त्र्यंबके शिखरी, समाधी त्र्यंबके शिखरी, मागे शोभे ब्रह्मागिरी, मागे शोभे ब्रह्मागिरी, मागे शोभे ब्रह्मागिरी, मागे शोभे ब्रह्मागिरी. शिव अवतार धरुण, शिव अवतार धरुण, केले तैलोके पावन, केले तैलोके पावन, केले तैलोके पावन, केले तैलोके पावन. निवृत्तीनाथाचे चरणी, निवृत्तीनाथाचे चरणी, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी. शिव अवतार धरुण, शिव अवतार धरुण, केले तैलोके पावन, केले तैलोके पावन, केले तैलोके पावन, केले तैलोके पावन. रामकृष्ण हरी. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया.